झालं व गोदक्का? नाही, जरासं गरगरल्यासारखं झालं. अगं बाई, द्या इकडे रांगोळी काढते म्या. तुम्ही जरा आराम करा. अगं नग, नाही, द्या इकडं. गोदक्का, चल येतो मी. राणा जरा थांब आणि इकडे ये. थांब, आलेच म्या. हे काय? अगं तुमच्या कपाळावर केवढं घाम आलाय बघू. हा, अगं अंग तापलंय की तुझं. राधाक्का, गोदक्काला ताप आलाय की. वय आता घेरी बी आलती त्यांना. गोदक्का, अरे नाही, तसं काय नाही. जरा कणकण आल्या आणि काय नाही. कणकण आहे ना व, मग कशाला काम करतीस? जरा आराम कर की. मी पहिला डॉक्टरला घेऊन येतो. अरे नग एवढी काळजी करूस. हे बघ, जरा आलं घालून चहा प्यालं की नाही की बरं वाटेल मला. तू जा, बाहेर जाणार आहेस ना? नाही, आधी डॉक्टर मग समधी काम. नको रे बाबा, त्या सुया टोचून घ्यायचं म्हणजे मला लई जीवावर येते बघ. हे बघ, तू सांगतो तसं मी आराम करते. मग तर झालं. बर, चल आराम कर. होय. तिकडं नाही, इकडं. अरे इकडं कुठं? चल अरे चल म्हणलं ना बा. ऐकायचं नाहीच बघ तू. गप्प आता जरा. हळू. अरे अरे थांब. बस बस. गप. आता एक झकास झोप काढ. राधाक्का, एक आल्याचा मस्त चहा करा. अरे मी माझ्या खोलीत जाते की. नाही नको, तू इथंच आराम करायचा. आणि राधाक्का, गोदक्काला काय बी काम करू द्यायचं नाही आज. वय वय. अरे बाळा, साहेब लई दिसाना आल्यात. काम करायचं सोडून मी इथं आराम करू? होय वय, आरामच करा तुम्ही. काय झालं अचानक? काय नाही जी, जरासं गरगरल्यासारखं होतंय, पर आता आराम आहे. अगं, काय करतीस तू? बस तू. हे बघ, तू आज आराम करायचा, नाही तर मी तालमीला जात नाही. तुझ्या संघटितात बसून राहतो. बघितलं लोक किती काळजी करतोय ते. वय, पण आमच्या आईला कामालाही महत्वाचे आहेत. हा बा, हिचा काय भरोसा नाही. मी इथंच थांबतो. अरे नाही, मी आराम करते, तू जा. नक्की ना बा? अरे एवढी गोदक्काची काळजी आहे तर एक सून आणखी तिच्यासाठी. हे काय नाही, तुझं लगीन ठरवल्याशिवाय आम्ही इथून हलणारच नाही, किती बिळ लागू दे. आता हे काय मध्येच नवीन? अरे या घराला खमकी थोरली सून येत नाही तोवर गोदक्काचा भार हलका होणार नाही. मामांजी, सून म्हणजे झोप झालेली दिसत नाही अजून. नाही, काल ते रात्री हिशेबाचं बघत बसलो होतो, ते काय लागता लागना. आणि आत्ता कळलं आम्हाला गोदक्कांना बरं नाही ते, म्हणून धावत पळत आलो बघा. गोदक्का, काय होतंय हो? बरं नाही काय? आपण डॉक्टरांना बोलवायला पाहिजे, लगेच हालचाल करायला पाहिजे मामांजी. नाही वहिनी साहेब, जराशी कणकण आहे. नाही नाही, सुनबाई म्हणते ते बरोबर आहे. राणा, जा डॉक्टरला बोलव, एकदा तपासून जाऊ दे गोदक्काला. होय आबा, जातो.
गोदाक्कांना त्रास व्हाया न ग, म्हणून रोज पहाटे उठून आम्ही चूल पेटवतो, झाडलोट करतो, देवपूजा, रांगोळी समद करतोय. नेमकं काल त्या हिशेबामुळे आमचा डोळा लागला आणि गोदाक्कांचं बघा काय होऊन बसलंय. चुकलंच आमचं. अहो तुम्ही काम करताय हो, पर एकीला दोघी असल्या म्हणजे काम सोपं होतंय. नाही गोदाक्कांना कशाला त्रास, आम्ही करू की समज. अहो गोदाकाचं नाही म्हणते आम्ही, थोरल्या सुनबाईचं म्हणतोय. त्या आल्या की तुम्ही दोघी मिळून घराची जिम्मेदारी घ्या. राणा भाऊजी हा? जा बरं तुम्ही लवकर डॉक्टरांनी बोलवा, तवर आम्ही गोदाक्कांची काळजी घेतो. होय न ऐक, इथंच आराम कर, कळलं का? मी येतो जाऊन. आम्ही बी जरा गावात जाऊन येतो. कार्यकर्त्यांनी महत्वाच्या मिटिंगा लावल्या, तिकडे जाऊन येतो. मामांजी आज संध्याकाळी लवकर घरी या, तुमच्यासाठी खास जेवणाचा बेत करायचं मनात आहे आमच्या. अहो गोदाका आजारी आहे, तुम्ही किती करणार एकट्या? अहो त्यात काय, रोज तर ही समधी कामं आम्हीच करतो की. तुम्ही या लवकर, समजा तुमच्या आवडीचं बनवलेलं असेल. ठीक आहे, पण गोदाकाची काळजी घ्या, वय ती जास्त महत्वाचं आहे. किती कौतुक ते म्हातारीचं. आता अशी काळजी घेतो तिची की परत स्वप्नात पण आजारी पडायची नाही म्हातारी. या घरात कुणाचा शब्द चालतो आणि चालणार ते कळू दे तिला. गोदक्का राहू द्या, नका उठू. ताप भरलाय ना हो तुमच्या अंगात, आम्ही करू की समज. लई काही नाही, मामांजींसाठी तांबडा पांढरा रस्सा आणि शेवयाची खीर करायचं मनात आहे आमच्या. किचन मध्ये जबाबदार माणूस नसल की नोकर माणसं काही बी करतात, म्हणून म्हणलं आपणच जबाबदारीने समज करावं. साहेब तर म्हणत होते की गोदाकाच जबाबदार माणूस आहे. अगं बाई, तेच तर दुःख नाही आमचं. आमच्या हातचं कुणाला काही गोड लागतच नाही, पण म्हणून काय आपण आपली जबाबदारी झटकून द्यायची असती का? आम्हाला किती बी जोराचा ताप भरलेला असू दे, समजा आम्हीच केलं असतं. पण गोदाक्का तुम्ही झोपा, तुमच्या अंगात ताप भरलाय ना व. अहो पर ताईसाहेब, तुम्ही एकट्यान किती किती काय काय करणार हो? समजा करणार. लई दिस झालं तांब्या पितळ्याची भांडी घासायची राहिल्यात, धुणं धुवायचंय, कणिक मळायची, मसाला कुटायचाय. अगं बाई काम सांगत राहिले तर रात व्हायची. अगो बाई, इतकी समधी काम आहेत? हे समजा ऐकून तर माझ्या अंगात तापच भरलाय बघा. ताप येऊ दे नाही तर काय बी होऊ देत, जबाबदारी झटकणं आमच्या रक्तात नाही. राहू दे वहिनी साहेब, मी करते समज. अहो नाही गोदक्का, आम्ही करू की समज. तुमच्या अंगात ताप भरलाय ना व. नाही, जराशी कणकण आहे, मी करते समज. बघा गोदक्का, नाही तर नंतर जाऊन मामांजींना सांगशीला आम्ही कामाला लावलं म्हणून. आमचा तसा काही बी विचार नाही. गोदक्का जमत नसेल तर तसं सांगाव, आम्ही समज करायला तयार आहे. राणादा, थोडे पेशंट झाले की लगेच निघूया आपण. तुम्ही वाड्यावर आला असता म्हणजे मग मी कामाला गेलो असतो माझ्या. राणादा, मी काय म्हणतो, तुम्ही जा ना तुमच्या कामावर, माझं काम आटपून मी जातो वाड्यावर. नाही नको, मी थांबतो इथं. राणादा, तासा 2 तासातलं इथलं काम आटपतो आणि लगेच वाड्यावर जातो. खरं तर मी लगेच गेलो असतो वाड्यावर, पण काय आहे, वाड्या वस्त्यावरनं आलेले पेशंट
इथं बसवायचे आणि आपण बाहेर जायचं बरोबर नाही ना वाटत? या आजी या. नाही नको. असू द्या, तुमचं होऊ द्या ते. मी थांबतो. हा बसा. राणादा, आय एम व्हेरी सॉरी. तुम्हाला असं इथं बसवून ठेवणं मला योग्य वाटत नाही. पण तुम्ही आतापर्यंत मला जे काही सांगितलंय त्यावरून काही सिरियस असेल असं मला वाटत नाही. फार फार तर अशक्तपणा असेल. तुम्ही जा, नका काळजी करू. मी जातो वाड्यावर. पण नक्की जाशील ना व, नाहीतर गडबडीत विसरशील. राणादा, इथलं काम 2 तासात आटपतो आणि तडक वाड्यावर जातो. मग तर झालं. बरं, येऊ. या आजी, काय होते सांगा जरा. बरं, हे जाजमन सतरंज अजून का नाही धुवाय काढलं? अगं बाई, मामांजी आल्यात. 4 माणसं येत्यात जात्यात. बरं दिसाय पाहिजे ना व. मी धुते की. खरंच धुवाल काय? जी. चालतंय. तुला काय गोदाकांसारखं स्वच्छ धुवाय जमणार आहे? हा, चल हो बाजूला. बरं गोदाक्का, ते तांदळाच्या कण्या जरा दळून देता काय? राणा भाऊजींसाठी स्पेशल उपीट करायचं मनात आहे आमच्या. खरं तर आम्हीच केला असतो, पण आमच्या हातचं काही लागतच नाही त्यांना. गोदाक्का, थकलाय काय? नाही जी. ठीक आहे. हे कण्या दळून झाल्या की गरम मसाला वाटाय घ्या. आज तांबडा पांढरा रस्सा बनवायचा आहे ना व. गोदक्का, काय हो, चक्कर येते काय? अहो घटकाभर आराम करा मग. ताईसाहेब, हं? आवर रानादाच्या दुपारच्या जेवणाचं काय? का? आव का म्हणजे घरातलं पीठ समद सपलंय आणि दळप बी आणाय पाहिजे आणि तो ड्रायव्हर साहेबांसंग गेलाय. खर तर हे काम गोदाक्काने लय जबाबदारीने केलं असतं, पण आता त्यांना जाऊ द्या, आम्हीच करतो. आहो ताईसाहेब, असं कसं? तुम्ही तर जाधवांची लेक आहे आणि गायकवाड घराण्याची एकुलती एक सून बी आहे, आणि तुम्ही असं दळपाचा डबा घेऊन गिरणीत जाणं शोभतंय काय? नाही, अजिबात नाही. त्यापेक्षा एक दिवस रानादा उपाशीच राहतील. मी सांगन त्यासनी समजाव. नाही. राहू द्या गोदक्का. नाही, मी आणते तुला. अहो राहू द्या. अहो एवढ्या उन्हाचं कुठं जाशील? तुमच्या अंगात ताप बी भरलाय. आणते तू. आणते मी. सॉरी वहिनी साहेब, एक इमर्जन्सी केस आली होती म्हणून थोडा उशीर झाला. गोदाका कुठं आहेत? काय झालं गोदाक्कांना? आजारी आहेत ना त्या?
कोणी सांगितलं? हा आत्ता तर दळपाचा डबा घेऊन बाहेर पडल्या त्या. तुम्हाला दिसल्या नाहीत काय वाटत? पण राणादा तर म्हणाले की त्यांना चक्कर येते, त्यांच्या अंगात ताप आहे. अहो त्यांच्या अंगात जर ताप असता तर आम्ही त्यांना बाहेर पडू दिलं असतं का बरं? जुनं हाड आहे ते. राणा भाऊजींना उगा काळजी वाटते त्यांची. स्वभाव आहे त्यांचा तसा. तुम्हाला उगा खेप पडली, तुम्ही जा परत. नाही नाही, मी थांबतो थोडा वेळ. गोदाका आलंय की त्यांना तपासूनच जातो. राणादाने मला 10 वेळा बजावून सांगितलंय तसं. म्हणजे आम्ही सांगतो ते खोटं असं म्हणायचंय तुम्हाला? नाही नाही, तसं नाही वहिनी साहेब, पण राणादा मला असू द्या, आम्ही बघून घेऊ काय ते. आणि तसंच जर काय वाटलं तर कळवू तुम्हासनी. आत्ता घरात गडी माणूस कुणी नाही, तेव्हा तुम्ही गेलेलं बरं. ठीक आहे वहिनी साहेब, येतो मी. नाही या म्हातारीला पंढरी दावली तर नाव सांगणार नाही. गोदाक्का, गोदाक्का, काय होतंय तुम्हाला? चक्कर येते का? हा, उठा, आपण तिथे बसूया. या मावशी, जरा डबा घ्या ना. हळू 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 या, इथे बसा. हळू इथे बसा. या बसा. ताई, जरा पाणी देता का? हळू हळू हळू. हा, हे घ्या, पाणी घ्या थोडं. हळू. थँक्यू. बरं वाटतंय? ए राणा, अरे भूक लागल्या. गोदाका अजून कशी नाही खाणं घेऊन आली? गोदाक्का नाही येणार. हं? तिच्या अंगात ताप भरलाय. अरे मग तू तिला सोडून का आला इधर? तुला बी हेच वाटतंय ना? व मी बी गोदाक्काला हेच म्हणत होतो, मी थांबतो थांबतो, पण नाही. डॉक्टरला सांगितलीस का? हा सांगितलंय, पण मला असं वाटतं मी उगाच आलो शेतावर. कशात मन लागणं झालंय. अरे तू थांबाय पाहिजे होतस तिच्या जवळ. वाटकबाईंचा फूट. हा बाई, बोला की. काय? कोण? गोदाक्का? हो, ए राणा, कोणाचं आहे? ते बाईचा फोन आहे. हॅलो, अरे